प्रकरण सुरू आहे. सिद्ध भगवान का सुखी आहे, काय नाही आणि काय आहे की ज्यामुळे ते सुखी आहे. मोहनीय कर्माच्या उदयात होणाऱ्या जे जे विकृती होती त्या मोहनीयाचा अभाव झाल्यामुळे ती विकृती तिथं राहिली नाही. तीन घाती कर्माचाही अभाव झाल्यामुळे होणारी ज्ञानाची दर्शनाची जी हीनता होती ती पण तिथं राहिली नाही. हा भाग स्पष्ट केला आहे. त्यावर शिष्य प्रश्न उभा ठेवतो आहे. प्रश्न: सिद्ध जीव दान लाभ भोग उपभोग करीत नाहीत, मग त्यांची शक्ती पूर्ण प्रगट झालेली आहे हे कसं? अंतराय कर्माच्या क्षरोक्षमात होणाऱ्या ह्या 5 लब्धी असतात: दान लाभ भोग उपभोग आणि वीर्य. अंतराय कर्माचा उदय असेल तर दान देता येत नाही. शक्ती असूनही तो दान देणार नाही. लाभांतराचा उदय असेल तर त्याला लाभ होऊ शकत नाही. भोगांतराचा उपयोग असेल उदय असेल तर त्याला कितीही भोगसामग्री जवळ असली तरी घेता येत नाही. डायबिटीज झाला आहे, घरात रोज साखरेचे पकवान बनतायत, खाता येत नाही. उपभोगाचा उदय असेल तर ज्या भोग्य वस्तू आहेत त्या भोग्य वस्तूंचा उपभोग घेता येत नाही. लघवा झाला आहे, घरात सगळ्या वस्तू आहेत, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यानंतर आहे वीर्य. कोणत्याही जाणताना कार्य करताना जीवाच्या ठिकाणी शक्ती पाहिजे आणि त्या शक्तीचा जो काही सद्भाव आहे तो अंतराय कर्माच्या अभावात असणारा असा असणारा. तर सिद्ध भगवंतांना दान नाही, लाभ नाही, भोग नाही, उपभोग नाही, फार तर वीर्य राहील. वीर्य का राहील? आचार्यांना सांगितलं ना, अनंत चतुष्टय त्याच्यात एक अनंत वीर्य आहे. म्हणून वीर्य तर राहू शकेल पण दान लाभ भोग नाही, उपभोग नाही. आणि मग अंतराय कर्माच्या अभावात पूर्ण शक्ती प्रगट झाली असं तुम्ही कसं म्हणू शकता? हा शिष्याचा प्रश्न आहे. उत्तर: ही कार्ये तर रोगाच्या उपचार स्वरूपाची होती. जेव्हा रोगच नाही तेव्हा उपचाराचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. इच्छा होती दानाची, लाभाची, भोगाची, उपभोगाची, तेव्हा हे कार्य घडत होतं. आता ती इच्छा राहिली नाही, ते कार्य करायचा विकल्प राहिला नाही आणि त्यामुळे रोगच नाही तर त्याच्या प्रतिकार करण्याचा, उपचार करण्याची गरज राहिली नाही. या कार्याचा सद्भाव तर नाहीच आणि या कार्यांना रोखणाऱ्या कर्माचा सुद्धा अभाव झालेला आहे. ह्या गोष्टी तर तिथं नाही. त्याचं निमित्तभूत असणारं कर्म कोणतं कर्म? अंतराय कर्म. त्याचाही अभाव झाला आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी तिथं असू शकत नाही. म्हणून दानादिकाची शक्ती प्रगट झाली असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे कोणी गमन करण्याची इच्छा करीत होता व त्यास दुसऱ्या कोणीतरी प्रतिबंध केला होता म्हणून तो दुःखी होता. जेव्हा त्याचा प्रतिबंध हटविला गेला आणि ज्या कार्यासाठी गमन करण्याची इच्छा होती ते कार्यही पण उरले नाही, अशा परिस्थितीमध्ये त्याने जरी गमन केले नाही तथापि गमन न करताही त्या शक्ती प्रगट आहे असे म्हणतात. त्याच्या ठिकाणी अनंत वीर्य कशा प्रकारचा आहे हा भागही स्पष्ट करत आहे की जेव्हा अनंत शक्ती या जीवाच्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे इच्छा राहिली नाही. इच्छा राहिली नाही आणि त्यामुळे कार्य झालं का नाही झालं याचं सुखदुःख राहिलं नाही. सुखदुःख राहिलं नाही
याचं कारण त्या कर्माचा बंध किंवा आश्रवही राहिला नाही आणि म्हणून तो गमन करत नाही. प्रश्न कुठं उभा राहिला शिष्याला? आता तिथे एकाच ठिकाणी बसायचं आहे, हालायचं नाही, गमन करायचं नाही, कुठं जायचं नाही, तर त्याला दुःख होत असेल का? नसेल होत. कसं अनंत वीर्य आहे. आमच्या ठिकाणी आम्हाला कुठं चालता येते, बसता येते, उठता येते, मनात ज्या गोष्टी आल्या त्या करता येते. तर अनंत वीर्य नाही हे तुम्ही म्हणता आणि त्यांना यातलं काहीच करता येत नाही, तरी अनंत वीर्य सांगतात का? ज्ञानाधिकाच्या शक्तिरूपाने असलेले अनंत वीर्य तिथं व्यक्त आहे. बाह्य क्रिया करण्याचं अनंत वीर्य नाही राहिलं. काय काम करत आहे आता तिथं अनंत वीर्य? अनंत ज्ञान जे आहे, चराचर पदार्थाला जाणण्यासाठी ही शक्ती लागतेच आणि ती शक्ती पूर्ण प्रगट झाली आहे अनंताच्या ठिकाणी, सिद्धांच्या ठिकाणी आणि म्हणून ते अनंत वीर्य याचे धारकही आहे. अघाती कर्मापैकी पाप प्रकृतींचा उदय असताना मोहाने दुःख मानत होता व पुण्य प्रकृतीच्या उदयाला सुख मानत होता. परमार्थतः आकुलतेमुळे सर्व दुःख रूपच होते. पुण्याचा उदय असेल, आपल्या इच्छेच्या अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली असेल तर तो काय मानत होता? स्वतःला सुखी मानत होता. आपल्या इच्छेच्या प्रतिकूल काही सामग्री मिळाली असेल तर हा जीव दुःखी मानतो म्हणतात. परंतु कोणतीही सामग्री मिळाली ते आकुलता आहे. आज 1,00,000 पगार मिळत नाही तोपर्यंत 1,00,000ची आकुलता आहे. 1,00,000 सुरू झाला तर 1.5 लाखाची आहे. तर म्हणतात ही आकुलता कधीही न थांबणारी. आम्ही आमच्या मनाला समजवत असतो की आता एवढं झालं की मग आता आकुलता होणार नाही. परंतु जे मिळतं ते मिळाल्यानंतर नियमाने पुढची आकुलता आमच्या जीवनात आहे. म्हणून जरी ते सुखाचा आभास दाखवते, जसं ते मृगज पाण्याचा आभास दाखवतो, तसे हे सगळे पदार्थ, बाह्य पदार्थ आम्हाला सुखाचा आभास दाखवत आहेत, पळवत आहेत आम्हाला. त्याला तर वेड म्हणू का नाही, तर पाण्याच्या विकल्पानं तो पळतोय आणि पाण्याचा थेंबही त्याला मिळत नाही. त्याचप्रमाणे आमची अवस्था आहे की वस्तुतः आम्ही सारखे धावतो आहोत, थकतो आहोत आणि तरी देखील सुखाचा कणही मिळत नाही, कारण आमची आकुलता थांबली नाही. आता मोहाच्या नाशाने सर्व आकुलता नष्ट झाल्यामुळे सर्व दुःखाचा नाश झालेला आहे. ज्या कारणाने दुःखाची कल्पना करीत होता ती कारणे सर्व नष्ट झाली आहे. आकुलता का होत होती? मोहनीय कर्माच्या उदयात आकुलता होत होती. त्या मोहनीय कर्माचा अभाव झालाय. दुसरं आकुलतेचे कारण काय होते? बाह्य अनिष्ट सामग्री होती किंवा इष्ट सामग्रीची अधिक इच्छा होती, तेही राहिलं नाही. संपूर्णतः इष्टाची प्राप्ती झाली आहे आणि अनिष्टाचा परिहार झाला आहे. काय अनिष्ट राहिलं? सिद्ध भगवंताच्या ठिकाणी म्हणतात अनिष्टाचा पूर्णतः परिहार झाला, इष्टाची पूर्णतः प्राप्ती झाली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दुःखाचा लवलेशही राहिला नाही. व ज्यामुळे किंचित दुःख दूर झाले असता सुख मानित होता, ते दुःखच आता मुळात शिल्लक उरलेले नाही. म्हणून त्या दुःखाच्या उपचाराचेही प्रयोजन राहिलेले नाही. ज्या कार्याची सिद्धी इच्छित होता त्यांची सिद्धी तर स्वयमेव होऊ लागली आहे. ती कोणत्या प्रकारे हेच आता विशेष रीतीनं सांगतात. वेदनीयापैकी असाताच्या उदयानं पूर्वी दुःखास कारणीभूत रोगाधिक वा क्षुधाधिक शरीरामध्ये उत्पन्न होत असत. आता शरीरच नाही तर रोगाची उत्पत्ती कुठून होणार?
संघाती कर्मापैकी वेदनीय कर्माचा उदय असताना आमच्या जीवनात सुखाचं संवेदन किंवा दुःखाचं संवेदन होत होतं. त्याचे कारण होते सुखाची सामग्री किंवा दुःखाची सामग्री. आणि आता यातल्या दोन्हीही गोष्टी राहिल्या नाही. वेदनीय कर्माचा उदय राहिला नाही म्हणून सुख किंवा दुःख हा विकल्प राहिला नाही. आणि त्याचे जे निमित्ताचं निमित्त होतं, वेदनीय कर्म निमित्त कशाचं? वेदनीय कर्म निमित्त कशाचं? सुख दुःखाच्या संवेदना. आणि त्याचं निमित्त कारण बाह्य पदार्थ होते. सुख दुःखाचं उपादान कारण कोण होतं? जीवाचा भाव, जीवाच्या सुखगुणाची पर्याय हे त्याच्या सुखदुःखाचं उपादान कारण होतं. त्याचं अंतरंग निमित्त कारण होतं वेदनीय कर्माचा उदय. आणि बाह्य निमित्त कारण होतं ही बाह्य असणारी इष्ट किंवा अनिष्ट सामग्री. या सगळ्यांचाच अभाव सिद्धदशेत झाला आहे. आणि म्हणून दुःखाची कारणं कोणतीच नाही. ज्या कार्याची सिद्धी इच्छित होता त्यांची सिद्धी तर स्वयमेव होऊ लागली आहे. हे कोणत्या प्रकारे ते सांगतात. शरीरच राहिलं नाही तर रोगाधिकाची उत्पत्ती होत नाही. शरीराच्या अनिष्ट अवस्थेला कारणीभूत जे आतपादिक ते शरीराशिवाय कशाच कारण पडतील. ऊन दुःखाला कारण आहे, खूप थंडी दुःखाला कारण आहे. कुणाच्या दुःखाला कारण आहे? शीततेचा उष्णतेचा प्रभाव कुणावर? शीततेचा उष्णतेचा प्रभाव कुणावर पडेल? आता खूप थंडी पडेल हिवाळ्यात, तर त्याचा प्रभाव कुणावर आहे? आत्म्यावर आहे का नाही? शरीरावर आहे. त्याचा प्रभाव आत्म्यावर पडत नाही म्हणतात. कारण ती बाह्य सामग्री ज्या रूपाची आहे, ज्या द्रव्य रूपाची आहे, त्याच द्रव्याला ती कारण पडू शकते. परद्रव्याला ती कारण पडू शकत नाही. बाह्य अनिष्ट निमित्त कारणे मिळत होती, परंतु आता त्यांना अनिष्ट असे काही राहिलेलेच नाही. याप्रमाणे दुःखाच्या कारणांचा संपूर्ण अभाव झाला. साताच्या उदयाने पूर्वी किंचित दुःख कमी करण्यास कारण, औषध, भोजनादिक आवश्यक होते. त्यांचे सुद्धा आता काहीच प्रयोजन राहिले नाही. साताच्यासाठी एक तर 3 गोष्टी पाहिजे आम्हाला. भोजन नीट पाहिजे, शरीरात सुव्यवस्था पाहिजे, आणि तिसरं पाहिजे असते भोग सामग्री मिळणं. तर म्हणतात या गोष्टींची त्यांना गरज राहिलेली नाही. भगवंतांना साता वेदनीयाचा उदय आहे. अनंत भगवंतांना असाताचाही उदय आहे. मग सुख दुःख आहे का? साता वेदनीयाच्या उदयात सामग्री मिळाली का नाही? माझे प्रश्न थोडे लक्षात घ्या. अनंतांना साता वेदनीयाचा उदय आहे का नाही? आधी आहे. असाताचा पण आहे. दोघांचाही उदय आहे. मग जी सामग्री मिळाली ती सामग्री साता वेदनीयाच्या उदयात मिळाली की नाही मिळाली? पहिलं उदयात मिळाली नाही. सामग्री जी मिळाली आहे ती तीर्थंकर प्रकृतीचा उदय असताना मिळालेली आहे. याच्यामुळे ती मिळालेली नाही. म्हणजे वस्तुतः त्याची निमित्तता तिथं नाही. मग आता त्या सामग्री मिळाली आहे, साता वेदनीयाचा उदय आहे. अनंतांना सुख, सांसारिक सुख आहे का नाही? आपल्यापेक्षा अनंत पट का होईना, पण सांसारिक सुख आहे का नाही? सांसारिक सुख इंद्रिय असेल तोपर्यंत. भावेंद्रियाचा अभाव झाल्यामुळे सांसारिक सुखही त्या जीवांना राहिलं नाही. त्या जीवांच्या ठिकाणी अतींद्रिय सुख म्हणतात. भगवंतांना जे सुख प्राप्त झालं ते अतींद्रिय सुख प्राप्त झालं. आम्हाला जे आज सुख भासत आहे ते कोणतं आहे? इंद्रियजन्य सुख आहे.
आणि म्हणून सिद्ध भगवंताच्या ठिकाणी न इंद्रिय राहिले, न इंद्रियांचे विषय लागले आणि त्यामुळे ते अनंत सुखी बनले. ह्या सगळ्या गोष्टी नसल्या तरी म्हणून श्वेतांबरांनी जे मानला ते कौलाहार घेतात अनंत भगवान, तर दिगंबरत्वाने त्याचा निषेध केला. अनंत दशा झाल्यावर भगवान आहार घेत नाही. दीक्षा कल्याणिक केव्हा? केवल ज्ञान झाल्यावर. दीक्षा कल्याणिक आधी होते आणि तेव्हा आहार होतो. कधीही केवल ज्ञान झाल्यावर भगवान आहार घेत नाही आणि तरी त्यांना आहारक म्हणणार आहोत. शरीराकरता लागणाऱ्या परमाणूंचं ग्रहण आहे म्हणून आगम आहारक म्हणणार आहे. आहार घेतात म्हणून आहारक नाही. आणि हा विकल्प श्वेतांबरांनी केला. आहारक म्हटलाय आगमानं, म्हणजे ते हा कौलाहार घेतात असं म्हटलंय. आणि तथार्थ सूत्रात ते दर्शन मोहनियाच्या अश्वबंधाचं कारण सांगितलंय. भगवंतांना कौलाहार मानणं, रोग होतो हे मानणं, त्यांचा गर्भ इकडून काढून तिकडे नेला मानणं, ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत हे दर्शन मोहनियाच्या अश्वबंधाचं कारण आहे. हा वाक स्पष्ट केला. त्यांचे सुद्धा काहीच प्रयोजन राहिलेले नाही व इष्टकार्य पराधीन राहिलेले नाही. म्हणून बाह्यतः मित्रादिकांना इष्ट मानण्याचे कारणच शिल्लक नाही. पूर्वी या बाह्य सामग्रीने दुःख कमी करण्याची धडपड करीत होता अथवा इष्टलाभाची इच्छा करीत होता. आता संपूर्ण दुःखच नष्ट झाले व इष्टप्राप्ती संपूर्णपणे झालेली आहे म्हणून धडपड थांबली आहे. आयुकर्माच्या उदयामुळे जन्म मृत्यू होत असत. मरणाने दुःख मानत होता. आपला जो मरण किंवा जन्म होईल तर कोणत्याही दुसऱ्या बाह्य सामग्रीनं होत नाही. ॲक्सिडेंटनी मरण होते का नाही? प्रत्यक्षात दिसते तुम्ही म्हणाल आणि आहे का नाही? ॲक्सिडेंटनी मरण होते का नाही? काय विलास निमित्त म्हणजे काय? शब्द नको आपल्याला, त्याचा भाव काय कळला? निमित्त आहे म्हणजे काय झालं? मृत्यू अटळ जाता आयुकर्माचा उदय असेल तर निश्चित आयुकर्माचा उदय संपला असेल तर ते कारण होईल, नाही तर त्यातूनही वाचत. म्हणून मूळ आपली ही जी पर्याय नष्ट होणं किंवा उत्पन्न होते त्याचं कारण काय आहे? उत्पन्न होण्याचं कारण आयुकर्माचा उदय आहे आणि नष्ट होण्याचं कारण आयुकर्माचा अभाव आहे. म्हणजे हेही निमित्त कारण आहे, उपादान कारण नाही. काय झालं? आयुकर्माचा उदय किंवा नष्ट होणं आपल्या पर्यायीच्या संज्ञामध्ये निमित्त कारण आहे. उपादान कारण आमच्या पर्यायीचा स्वतः आहे. आमच्या पर्यायीचा उत्पन्न होण्याचा काल जेव्हा येतो तेव्हा आमची पर्याय उत्पन्न होते. नष्ट होण्याचा काल जेव्हा येतो तेव्हा आमची पर्याय नष्ट होते. हे मूळ तत्व आहे आणि ह्या मूळ तत्वाला अनुसरून वस्तूचं परिणमन घडत राहतं. आयुकर्माचा निमित्तता त्यावेळी असतेच आणि म्हणून त्याच्यावर हा उपचार होतो की आयुकर्माच्या संपल्यामुळे मरण आलं, आयुकर्माच्या उदयामुळे जन्म झाला. हा देखील व्यवहार आहे, उपचार तर परद्रव्यामुळे आम्हाला जन्म मरण झालं ते म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आपलं आयु संपल्याशिवाय ही गोष्ट नियमाने होत नाही. पूर्वी या बाह्य सामग्रीने दुःख कमी करण्याची धडपड आयुकर्माच्या उदयामुळे जन्म मृत्यू होत असत. मरणाने दुःख मानत होता. आता शाश्वत पद प्राप्त झाले आहे
त्यामुळे दुःखाचे कारणच काही उरलेले नाही. द्रव्य प्राण धारण करून कित्येक काळपर्यंत जीवनापासून सुख मानित होता. आजही आपण या द्रव्य प्राणानं सुख मानतो का नाही? द्रव्य प्राण कोणते आठवते दिली? नाही आठवत. द्रव्य प्राण कोणते? पाच इंद्रिय, मन, श्वासोश्वास, आयु, 5 इंद्रिय, 3 मन, आयु आणि श्वासोश्वास, की हे सगळेच्या सगळे पुद्गल रूप असणारे अशा गोष्टी म्हणतात. आयु कर्माच्या उदयामुळे जन्ममृत्यू होत असत. मरणाने दुःख मानत होता, आता शाश्वत प्राप्त झाले आहे, शाश्वत पद प्राप्त झाले आहे. त्यामुळे दुःखाचे कारणच उरले नाही. द्रव्य प्राण धारण करून कित्येक काळपर्यंत जीवनापासून सुख मानित होता. त्यापैकी नरक गतीमध्ये दुःखातिशयाने हे जगणे सुद्धा नको असे मानत होता. नरकातलं आयुष्य 33 सागराचं आहे, त्याला जगाव वाटते का नाही? त्याला जगाव वाटत नाही. आम्हाला जगाव वाटते तर जगता येत नाही, त्यांना जगाव वाटत नाही तर मरता येत नाही. तर म्हणतात ह्या सगळ्या पर्यायीची जी स्वकाल आहे, त्या स्वकालानेच त्या पर्यायी उत्पन्न होतील, नष्ट होते. 4 आयुपैकी पाप प्रकृती कोणती आहे? नरकायु. बाकी 3 आयु, तिऱ्यांची आयु, पुण्य प्रकृती. हो, तिऱ्यांचे गती पाप आहे. तिऱ्यांची गती ही पाप प्रकृती. तिऱ्यांचे तिऱ्यांच्या गत्यानुपूर्वी पाप प्रकृती आहे आणि आणि तिऱ्यांची आयु पुण्य प्रकृती आहे. फरक काय? आठवते का? का त्याला पुण्य प्रकृती? सम्यक नाही आयुध गेल्यावर मरणाची त्या आयुध जाईपर्यंत नको वाटते, आणि गेल्यानंतर मला वाटत तीच आयु चांगली वाटते. त्याला ती दुःखद नाही वाटत तिथं गेल्यावर. आज इथं आम्हाला ते दुःखद दिसते, पण तिथं गेल्यावर ती दुःखद वाटत नाही. नेहमीचीच कथा आहे, आठवते? किड्याची कथा. इष्टेत किडा झाला होता आणि पुत्राला सांगितलं होतं का मारून टाकशील मला. पुत्र जेव्हा मारायला जात होता तेव्हा तो लपत होता. इथं असताना, राजा असताना त्याला किडा ही पर्याय नको होती, पण तिथं गेल्यानंतर ती सोडा वाटत नाही आणि म्हणून तिऱ्यांच्या आईला पुण्य प्रकृतीत टाकलेलं असणार. सगळेच सगळेच आयु गतीने आयु गतीने हो कोणती आयु म्हटल्यानंतर, तिऱ्यांची आयु म्हटल्यानंतर ती पुण्य प्रकृती. आता त्यातल्या त्यात पुण्य प्रकृतीतही ती कहीन पुण्य प्रकृती राहील की 14 पंचेंद्रिय होणं हे उत्कृष्ट राहील. आता या सिद्धावस्थेमध्ये द्रव्य प्राणाशिवाय स्वतःच्या केवळ चैतन्यमय असे भावप्राणस्वरूप शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे. वास्तविक जीवाचा प्राण चैतन्य आहे. शुद्ध चैतन्य रूप असणं हा प्राण सिद्ध भगवंताच्या ठिकाणीही कायम आहे. येथे दुःखाचा लवलेश देखील शिल्लक नाही. नामकर्माच्या उदयाने पूर्वी अशुभ गती, जाती आदी अशुभ प्रकृतींच्या उदयास दुःख समजत होता. आता त्या सर्वांचा अभाव आहे. पुण्य पाप प्रकृती भेद कुठं? अघाती कर्मात. घाती कर्मात हा भेदच नव्हता. तर अघाती कर्मातल्या आयुतली एक आली, वेदनीयातली एक पापात आली. आता राहिलं नामकर्म. तर नामकर्मातल्याही पुण्य प्रकृती काही आहेत, काही पाप प्रकृती आहेत. आणि राहिलं गोत्रकर्म, त्यातली एक प्रकृती पुण्य आहे आणि पाप आहे. तर म्हणतात या सगळ्यांना तो सुख किंवा दुःखरूप मानत होता.
आता ह्या कर्माचाच अभाव झाला, त्यामुळे सुखदुःख मानण्याचा प्रश्न उभा राहिला नाही. संसारामध्ये शुभगती वगैरेच्या प्राप्तीमुळे काहीसे दुःख कमी झाल्यामुळे सुखाची कल्पना करीत होता, वस्तुतः तिथंही सुख नव्हतं. आता त्याशिवाय देखील इतर सर्व दुःखांचा नाश झालेला आहे आणि सर्वत्र सुखाचा प्रकाश भरून आहे, म्हणून त्यांचे प्रयोजन काही शिल्लक नाही. तसेच गोत्रकर्मापैकी नीच गोत्राची प्राप्ती झाल्यामुळे दुःख मानित होता, आता त्याच्या अभावामुळे हेही दुःखाचे कारण राहिले नाही. पूर्वी उच्च गोत्राच्या प्राप्तीमुळे सुख मानित होता, पण आता तर उच्च कुलाशिवाय त्रिलोकपूज्य सर्वोच्च सिद्ध पदास पोहोचलेला आहे. ज्या उच्च पदाला तो श्रेष्ठ मानत होता, तेही जिथं कनिष्ठ झालाय, असं महान उच्च पद त्याला प्राप्त झालेलं आहे. हे जे उच्च गोत्र आहे, नीच गोत्र आहे, तर हे जन्माच्या आधारावर ठरवलं आहे. त्या जीवाला पुढे असं व्रत नियम घेऊन सम्यक दर्शन प्राप्त करून त्याचं गोत्र बदलते का? नीच गोत्राचं उच्च गोत्र होते. तर हे केव्हा होते? सम्यक दर्शनावर. सम्यक दर्शन व्रती. अच्छा, म्हणजे पंचम गुणस्थानामध्ये उच्च गोत्राचं नीच गोत्र होत नाही. उच्च गोत्राचं नीच गोत्र कधीच होत नाही. ठीक आहे. नीच गोत्राचं उच्च गोत्र होते. ठीक काय? मागे तो होता त्याच्यात प्रथम गेलेला आहे होऊ शकते म्हणून. एक बदलते दुसरं का बदलू नये, प्रश्न तो उभा राहील ना. नीच गोत्रवाला उच्च गोत्री होतो एकाच भावात, पण उच्च गोत्रीवाला नीच गोत्री नाही. त्यामुळे तेवढं त्याला संरक्षण दिलं असेल आजोबांनी. मागे ते गेले आता कर्म त्याच्यात आहे, दोन्ही होते सांगितलं त्याच्यात तर दोन्ही होते म्हणून सांगितलं. उच्चवाला नीचमध्ये येऊ शकतं, नीचवाला उच्च येऊ शकतं. त्याचं ज्ञान नाही तेवढं. उच्च गोत्रवाला नीच गोत्र कधीच नाही बोलू. हो, त्यात गेलं हे मला मान्य. मी त्याही वेळी खुलासा केला होता. तो विसरले तुम्ही की तिथपर्यंत पोहोचली नव्हती आगमाची त्यांची. आगमात हा उल्लेख आहे की उच्च गोत्र कधीही बदलत नाही. उच्च गोत्री कितीही वाईट वागला तरी त्याच्या अंतरंगात त्याचं दुःख असते. करत असतो तो, लोकांना दाखवले की मला त्यात खूप समाधान आहे किंवा मी त्याला चांगलं मानतो आहे, पण अंतरंगी तो कष्टी झाल्याशिवाय राहत. नीच गोत्र्याला काय वाटेल? त्यांनी एक उदाहरण ठेवलं. एक माळींची मुलगी होती आणि एक मच्छीमारीची मुलगी होती. दोघी रोज बाजारात बसायच्या, जवळजवळ बसायच्या. मैत्री झाली. आता मैत्री झाल्यामुळे एक दिवस ती फुलवाली म्हणाली की चल ना माझ्या घरी झोप ना आज रात्रभर, आपण झोपू. आता आग्रहास्तव ती गेली, झोपली, पण तिला रात्रभर झोप लागली नाही. अगं म्हणे का नाही झोपली तू? तर म्हणे किती घाण वास होता तुझ्या घरात. तिला झोप लागली नाही. तिला त्यात कधी काही दुःख वाटणार नाही. त्या घाण वासात राहायला, घाण वासातलं दुःख कधी वाटत नाही, ते सुखद वाटत असते. हा फरक या गोत्राबाबतचा थोडीशी कल्पना देणारा आहे. त्यातलं काही नियामक आहे असं नाही. उपसंहार व उद्बोधन. दुःखाचे लक्षण आकुलता हे आहे. जेथे इच्छा आहे, अगदी समीकरणासारखे सूत्र ठेवले छोटे छोट्या वाक्यात. दुःखाचं लक्षण आकुलता आहे. जेथे इच्छा आहे तेथे आकुलता ठेवलीच आहे. सिद्धांना इच्छेचा आणि इच्छेच्या कारणांचा सर्वथा अभाव झाल्यामुळे तो निराकुल होऊन सर्व दुःखांनी विरहित अनंत सुखाचे अनुभव करतो आहे. दुःखाचं कारण आकुलता होती. आकुलता इच्छेमुळे होत होती.
सिद्ध भगवंतांना या सगळ्याचा अभाव झाल्यामुळे ते पूर्ण निराकुल झालेले आहे. कारण निराकुलता हे सुखाचे यथार्थ लक्षण आहे. संसारामध्ये सुद्धा काही ना काही प्रमाणात निराकुल झाल्यानंतरच अल्प स्वल्प सुख प्राप्त होते. जेव्हा आकुलता कमी असेल तोच जीव सुखी होते. संसारात देखील आकुलता अधिक असेल तो जीव कधीही सुखी होत नाही संसाराच्या दृष्टीने. मग जेथे आत्मा संपूर्ण निराकुल होतो तेथे सुखाची परमावधी का मानू नये. याप्रमाणे सम्यक दर्शनादी रत्नत्रयाची साधना केल्यामुळे सिद्धपदाची प्राप्ती झाल्यानंतर संपूर्ण दुःखाचा अभाव होतो व अनंत अपार सुख प्रगट होते. म्हणून येथे उपदेश देतात की हे भव्य, हे बंधो, तुझ्या समोर हे संसारातील दुःखाचे यथार्थ चित्र उभे केलेले आहे. तुझ्या डोळ्यासमोर ठेवलं म्हणतात आम्ही की तू ज्याला सुख मानतो आहेस आज, यामुळे तू स्वतःला खूप मोठं मानतो आहेस, ते सगळी सामग्री दुःखाचं कारण आहे. हे आतापर्यंत आम्ही यासाठी ठेवलं की त्यात तू जो रमला आहे, दंगला आहेस, तिथून आता बाहेर पड. ते सुखाचं कारण नाही, दुःखाचंच कारण आहे. आणि दुःखाचा नाश करण्यासाठी तू योजलेले उपाय कसे मिथ्या आहे. आम्ही आजही उपाय तर करतोय, दुःख दूर होण्याचा उपाय नाही करत असं थोडंच आहे. पण जे जे उपाय करतो आहे ते अधिक दुःखात फसण्याचे करतो आहे. सुखी होण्याचा उपाय आमच्या जीवनात आला नाही, हेही दर्शविले आहे. ते तसेच आहेत की नाही याचा विचार कर. आम्ही जे दुःखाची साधनं सांगितली ती दुःखाचीच आहे. रत्नत्रय सुखाचं साधन सांगितलं ते सुखाचंच आहे. ह्याचा तू स्वतः विचार कर आणि मग मान, मग स्वीकार कर. आम्ही सांगतो म्हणून करू नकोस. सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुख होते की नाही याचाही विचार कर. जर खरोखर तुला वर सांगितल्याप्रमाणे प्रतीती आली तर संसारापासून सुटका करून घे. आम्ही तुला सिद्धपद मिळवण्याचा उपाय सांगतो. सिद्धपद मिळवून देत नाही. त्याच मार्गाने जा. त्या मार्गाने गेला तर तू सुखी झाल्याशिवाय राहशील नाही. किती करुणा आहे पंडितजींना. त्याच मार्गाने जा आणि विलंब करू नकोस. वाट पाहतोय आम्ही, हे सगळं संपल्यावर करू, हे सगळं संपल्यावर करू. आमचं ज्या काही गोष्टी आहेत आज प्रमुख त्या संपल्या की करू म्हणतात. विलंब करू नकोस. हा उपाय केल्याने तुझे कल्याणच होईल. याप्रमाणे मोक्षमार्ग प्रकाशक नामक शास्त्रामध्ये संसार दुःख आणि मोक्ष सुखाचे निरूपण करणारा तिसरा अध्याय समाप्त.